दिघाई संघ विजय झाल्यात नितीन पाटील यांच्याकडनं 200 रुपये कॅश प्राइज दिघाई टीमला नितीन पाटील यांच्या माध्यमातून दिले जातील. प्रत्येक टीम ही आवडती टीम प्रत्येक प्रेक्षकाची असते. प्रत्येक खेळाडू आवडता असतो. बक्षिसासाठी काही लागली जात आहेत. मॅचला सुरुवात सेमीफायनल मॅच. टाळ्या वाजवा. टाळ्या पब्लिकच्या टाळ्या हव्या आहेत खेळाडूंना. निखिल भोईर मेन रेडर इस बार रेड के ऊपर सेमीफाइनल मैच आप देखते हुए साउली क्रिएशन यूट्यूब लाइव पर दिगाशी में भिवंडी में हम है और यहाँ पे कमाल की रेड एक के साथ टो टच भी किया है. 2 पॉइंट लेके आया. जैसे ही छलांग लगाई उसके बाद टो टच किया. युवराज पाटील यांनी 5 पॉइंट काढले तर नितीन पाटील यांच्याकडनं 500 रुपये लागलेले आहेत 5 पॉइंटसाठी युवराज यांना. सेंटर सांभाळतायत डिफेन्स मध्ये. कित्येक मॅचला युवराजनं 5 पॉइंट काढलेले आहेत. बघूया या ठिकाणी मात्र परेश पॉइंट मिळतोय. परेशला खातं खोललं तर परेशचं सुद्धा टीमचं 3 पॉइंट होताना. विश्वगढ़ का रेडर इस बार रेड के ऊपर. फिर पर अटेम्प्ट. चौडा पकड आरामात. परेशनं चौडा उचललाय. सपोर्ट राईट टच मिळतोय. कॉम्बिनेशन चांगलं आहे डिफेन्स. विश्वगढ़ कोर्टमध्ये 3 खेळाडू. आणि चांगली पकड. टाळ्या वाजवा. व्हॉट वंडरफुल टॅकल. खतरनाक पकड याला बोलतात. गचकन पकडणं त्याला आपण म्हणतो. दोन्ही पाय लॉक करणं. तीन गुणांची आघाडी आई गावदेवी दिगाशी अ कडे. परेश रेडवर. टो टचचा प्रयत्न या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. 4-2 5-2. पवन जाधव युवा सेना अधिकारी पवन जाधव यांचं स्वागत आणि सन्मान सागरजी दानवे यांनी करावं. वडिलांची विनंती. वेलकम जाधव साहेब. आपलं आई गावदेवी चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. या कबड्डीच्या महासंग्रामध्ये सुस्वागतम. वेलकम. सुपर टॅकल ऑन आणि वाह चांगली रेड. निखिल भोईर मेन रेडर दिगाशी आई गावदेवी टीम. 7-2 5 गुणांची आघाडी आहे. पॉइंट की पकड काय घडेल. कौशल जोशी आणि नितीन पाटील यांनी 500 रुपये कॅश प्राइज बक्षीस लावलंय. परेश यांनी जर 5 पॉइंट आणले तर लोट बसतोय विश्वगडवर. आई गावदेवी दिगाशी ब संघ मजबूत आघाडीवर पोहोचतोय. टाळ्या वाजवा गावाले. विजय केदार साहेबांचं स्वागत आणि सन्मान कुणाल जाधव यांनी करावं. 7 गुणांची बढत दिगाशी आई गावदेवी टीमकडे आहे. बघूया पॉइंट की पकड काय घडते. डबा कोपरा उजवा कोपरा रेडमा प्रयत्न खोलवत नाहीये. पुन्हा एकदा येतो डबा कोपऱ्यामध्ये रेडर. गुणाच्या शोधामध्ये गुण मिळेल का या ठिकाणी. पुन्हा खोलवत नाही. हँडचा प्रयत्न. आक्रमकता खूप चांगली होती. बघारी परतले. आला युवराज. 5 पॉइंट काढले. नितीन पाटील यांच्याकडनं 500 रुपये लागलेले आहेत. आणि इथे बघितला बरं टचचा प्रयत्न. मध्य रेषेकडे युवी आहेत. आणि सावध पवित्रात बघारी परताना
विश्वगडकडनं आता मात्र रेड. सामना अतिशय रंगतदार. थंडी आता थोडी वाढलेली आहे. गरमी मात्र या ठिकाणी मैदानात वाढेल का? हवा थंड सुटलेली आहे. प्रेक्षक मात्र या ठिकाणी या गरम मॅचचा आनंद घेत आहेत. आणि चांगली रेड परेशनं केली आहे. सक्सेसफुल रेड. बोनस प्लस पॉइंट. पॉइंट वर पॉइंट. कड़क पकड़. पंकज जैसा मंजीत चिलर उनके पास है, सुरेंद्र नाना जैसी छाप है उसके पास. फक्त त्याला कंट्रोल मध्ये डिफेन्स न ठेवलं पाहिजे. जसा यू मुंबा मध्ये पाजी होता, अनुप कुमार बनेचा पाजी कंट्रोल करू बेटा. 13-3 10 गुणांची आघाडी आहे आई गावदेवी दिघाशी ब संघाकडे. अ संघाकडे. बला बरं वाटलं जरा संघाला नाव घेतल्याबद्दल. 10 गुणांची आघाडी दिघाशी अ. टाइम आउट. पॉइंट की पकड काय घडेल? बघा पंकजचं काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ पॉइंट परस्यूट केलंय. सुरेंद्र नानाने असंच केलं होतं प्रो कबड्डीमध्ये सुरेंदरनी. आत्ता बघूया चढाई. 14-5 9 गुणांची आघाडी आहे दिघाशी अ टीम कडे. बघूया रेड. 14-5. पॉइंट 2 मिळत आहेत दिघाशी अ संघाला. आणि इथं पकड. युवराज आलेले आहेत. हे 3 लोनचे 2 5 पॉइंट युवराज काढून दाखवेल का? हे 3 लोनचे 2. आणि त्या ठिकाणी माझा स्पीड वाला रायडर स्टार्ट. युवराजचा स्पीड चालू झालाय. पकड 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 पकड. आला आला भाष्य आला भाष्य आलेला आहे. 5 पॉइंट मिळत आहेत दिघाशी संघाला. अभिनंदन. बक्षीस नाही भेटणार म्हणजे लोनचे 2 पॉइंट आहेत ना, म्हणून मी आधीच बोललो हे 3 न ते 2. तरी पण 100 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी आलेले. कुणाल जाधव यांच्याकडनं युवराजांना जाहीर.
पॉइंट विजय पाटील यांनी 100 रुपये या ठिकाणी मात्र युवराज यांच्याकरिता मात्र जाहीर केलेले आहेत. जबरदस्त 5 पॉइंटची रेड. 22-6 6-22 मजबूत आघाडी आहे 16 गुणांची. आता विश्वगडला खेळ दाखवावा लागेल. हाफ टाइम झालेला आहे. 16 पॉइंटची आघाडी आहे. सुपडा साप म्हणता येणार नाही. अजूनही वेळ बाकी आहे. सेकंड हाफ बाकी आहे. आणि युवराजांना आतापर्यंत 200 रुपये पारितोषिक जाहीर झालंय. पॉइंट की पकड काय घडेल. 22-6 पॉइंट की पण काय घडेल. 6 आणि 22 वर मॅच आहे. उत्तरार्धामध्ये आता माझा संघर्ष मोठा. खतरनाक रायडर तुरतुरी रायडर. तुरतुरीची रेड. टोटचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रयत्न करतोय बघा. स्पीडवाला रायडर पॉइंट काढेलच तो. आणि ते प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. पाठलाग या ठिकाणी कव्हर करताना रेडर मात्र हात पुढे केलेत आणि इथे खोलतोडी करताना माघारी परतलाय. अजून 10 सेकंड वाढवायला पाहिजे होतं तिकडे टायमरवालाही. पॉइंट काढला असता. रेडचा प्रयत्न या ठिकाणी मात्र करतायत खतरनाक रेडर. बघूया रेड निखिल भोईर रेडवर. सावध पॉल आणि मध्य रेषेकडे मात्र निखिल परतताना. हा मोबाईल फ्लॅश बंद करा. खेळाडूच्या डोळ्यावर त्रास होतो. खेळाडूची नजर चुकते कव्हरची. पॉइंट विश्वगड. थर्ड रेड. तीसरी चढाई है. करो या मरो. डू और डाय रेड. 20 सेकंद बाकी. आणि पकड. और 23.
पॉइंट की पकड़ काय करेल 8-23. हाथ फैला के यहाँ पे रेड करता हुआ रेडर लेफ्ट कॉर्नर में रेड करता हुआ और इस बार हुआ क्या है, कमाल का टैकल राइट टर्न का यहाँ पे अटेम्प्ट और सपोर्ट यहाँ पे लेफ्ट कॉर्नर का. परेश आ गया रेड के ऊपर सपोर्टिंग रेडर. बोनस लेने में इनका नाम है लेकिन टच पड़ के साथ भी चलते हैं कभी कभार. लीड है तो यहाँ पे रिस्क नहीं उठाएंगे लेकिन मौका ढूंढते हुए इस रेड में. सेफ रेड की तैयारी में परेश. अब रेड है विश्वगढ़ की. नया प्लेयर आ गया रेड के, नया है वह, क्या पॉइंट लेके जाएगा. स्पीड है, दम है, रेड में दम कम है. सावकाश सावकाश पाचल्या पास पोचणार वरून. अब यहां पे रेड करेगा रेडर. आईगाव दिगाशी बी ए टीम का. बी टीम के प्लेयर हमारे पास साथ बैठे हैं कमेंट्री बॉक्स में. फ्यूचर स्टार प्लेयर. 4 डिफेंडर सामने खड़े हैं 2-2 चेन के साथ. और बाहुबली रेडर है दिगाशी का. और इस बार आया 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 गया गया आया आया पकड़ा. आया था बच गया. डिफेंस 4 ची भट्टी झाली असती. वाह, पंकज पाटिल यही कर रहे हैं पूरी मैच में. पंकज रेड आ गया. पंकज क्या एक्शन है रेड में, हिला रहा है पूरा डिफेन्स को पंकज. और हे टॅकल एका जागेवर एवढा वेळ आणि एकच ऍक्शन मध्ये रिप्ले 4-5 दिल्यानंतर कसं होणार. पाच मिनिट बाकी आहेत. भागम भाग रेड. बघता बघता लोनचं संकट येऊ शकतं आईगाव दिगाई टीमवर. लोन दिला ना तर मॅच ऑन होईल विश्वगडला सुद्धा. निखिल रेड करतायत साऊथ पॉलोनी मध्य रेषेकडे परतताना. आता रेडची रिस्क घेऊ शकत नाही निखिल भोईर. याचं कारण हे कोर्टमध्ये 3च खेळाडू आहेत. चढाई करतायत चढाईपट्टू विश्वगडचे. चप्पल चतुर खेळाडू आहेत. आणि पकड. बोथ आउट. सुपर टॅकलचे 2 पॉइंट मिळतात. टाळ्या वाजवा विश्वगडला. मॅच आता बनेल 17-27 आपले 13-27. 4 किंवा 8 पॉइंट जर ही मॅच राहिली पुढे अजून 8चा गॅप राहिला तरी मॅच बदलेल. संधी आहे विश्वगडला सुद्धा. परंतु लोन देणार कधी. 4 मिनिट बाकी आहेत. पॉइंट की पकड. टाइम आउट आईगाव दिगाशी अ. या मॅच मध्ये जो जिंकणार तो असनोली अविरुद्ध फायनल खेळणार. म्हणजे पुढचा सामना फायनलचा आहे. आता प्रेक्षकांना या ठिकाणी मात्र फायनलची उत्सुकता लागलेली आहे. आता हलूही शकत नाहीये तर फायनल लगेच आहे. आणि थंडीचे गार वारे आता वाहू लागलेले आहेत. थंडगार. जे स्वेटर आणलेले आहेत ते प्रेक्षक बिंदास मॅच बघतायत. पण ज्यांनी स्वेटर आणलेलं नाही, जे बाईक घेऊन आलेले आहेत ते विचारात पडलेले आहेत. त्याचा मोठं विचार पडलं त्या कोडा सुटायचं कसा काय, जायचं घरी कसं काय. सुपर टॅकल ऑन असताना मात्र रेड. व्हॉट सुपर टॅकल. कमाल पॉवरफुल वाला टॅकल. थर्ड रेड.
पॉइंट दिगाशी 30-13. वा काय पकड आहे, पंकजची गरज लागेल आणि झाली पकड. पंकज जाधव यांना 5,555 बक्षीस लागलंय, पण रेडला 5 पॉइंट पाहिजेत. आगली वेगळी फरमाईश आलेली आहे. नितीन पाटील, कौशल जोशी यांनी भलं मोठं बक्षीस लावलंय. पंकजांना 5,555. पंकज ग्राउंडचे बाहेर आउट. हे प्रभू ये क्या हुई. 14-31. परेशाना जर पकड करून पुश केलं बाहेर तर 500 रुपये पारितोषिक लावलेलं आहे. गणेश पाटील माझी कबड्डीपट्टी लावलेले बक्षीस. परेश याच्यावर जर कव्हर लावून पुश केलं बाहेर त्यांना तर 500 रुपये बक्षीस लावलेले विश्वगडला. याला म्हणतात मॅच गरम करणं, बक्षीस लावणं. बरोबर बक्षीस लावलंय. खेळ दाखवा. विश्वगड 500 लावलेले आहेत. बाहुबली रेडर, मजबूत बांधाचा रेडर आहे. आता बघा, एकट्याने पकडून दाखवा. चला कव्हर मध्ये घेऊन दाखवा. चला इथे मजा आहे मॅच मध्ये. आता ठोसा ठोसाच रेड आहे. थर्ड रेड, डू ऑर डाय रेड. एवढं लूज टॅकलनी एवढा मोठा मजबूत प्लेअर कसा येणार. 2 पॉइंट आणलेले आहेत. आला यही है हो शतरंज का खिलाडी. काय स्पीड आहे. वा. पॉइंट विश्वगड. सिंगल पॉइंट. परेशांना पुश केलं बाहेर, टॅकल केलं तर 500 रुपये गणेश पाटलांनी लावलेले आहेत. आणि सावध पवित्र माघारी परत आहेत. मॅच फिनिश. सेमीफायनल विजेता आईगाव दिगाशी अ संघ पोहोचतोय. असतोली अच्या विपक्षामध्ये फायनल होईल. 5 मिनिटाचा ब्रेक असेल. मैदान आखून घ्या लगेच. चला दिगाशीकर मैदान आखून घ्या आणि लगेच मॅच पाहत राहा. ब्रेक का फाइनल आज के नाइट का असतोली ए टीम विपक्ष आईगाव दिगाशी ए टीम के बीच में.